इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. सस्नेह पत्राचा देखावा आणि कायदेशीर प्रक्रियेचा फज्जा. पुण्याचे नागरिक डॉक्टर तुषार निकाळजे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियमभंगाबाबत दाखल केलेल्या तक्रारीवर उपजिल्हा अधिकारी कार्यालयाचे उत्तर म्हणजे प्रशासकीय नियमावलीची उघड पायमल्ली आहे. प्रेस मीडिया लाईव्हने 10 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 5:19 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणावर चौकशी समिती नेमल्याची बातमी प्रसिद्ध केली. बातमी प्रसिद्ध होताच अवघ्या 27 मिनिटात सायंकाळी 5:46 वाजता डॉक्टर निकाळजे यांना उत्तर ईमेल केले जाते. विशेष म्हणजे पत्रावर 10 ऐवजी 7 ऑगस्टची बॅक डेटेड तारीख नमूद आहे. दिल्लीच्या चौकशीपासून वाचण्यासाठी सरकारी कागदावर तारखांचा असा फेरफार करणे प्रशासकीय पारदर्शकतेचा अवघड अवमान आहे. पत्राच्या शेवटी वापरलेल्या माहितीसाठी सस्नेह अग्रेषित हा शब्दप्रयोग तर हास्यास्पद आहे. शासकीय नियमावलीत केवळ प्रत माहितीसाठी अग्रेषित असा औपचारिक शब्द अभिप्रेत असताना मागील 40 वर्षात न दिसलेला हा सस्नेह उमाळा केवळ चौकशीच्या भीतीने निर्माण केलेला देखावा आहे. वाहनांवरील स्टिकर्स तातडीने कागदी घोडे नाचवणारे हे कार्यालय निवडणुकीच्या कर्तव्यावर प्राण गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची भरपाई देण्याचा प्रस्ताव 25 डिसेंबर 2025 पासून दाबून ठेवते. हा प्रस्ताव चौकशीत निघाल्यास 19 सरकारी कार्यालय आणि बडे अधिकारी अडचणीत येतील, म्हणूनच ही टाळाटाळ सुरू आहे. येथे मुख्य सवाल कायद्याच्या दुटप्पीपणाचा आहे. निवडणुकीत सामान्य जनतेकडून आचारसंहितेचा किरकोळ भंग झाला तरी पोलीस लगेच गुन्हे दाखल करतात. मग अधिकाऱ्यांच्या नियमभंगावर प्रशासकीय बाब असा शेरा मारून पोलीस फाईल बंद करणार का? पोलीस व निवडणूक यंत्रणेच्या अशा कारभारामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष सीबीआय चौकशी होणे गरजेचे आहे. बॅकडेटेड पत्रे आणि सस्नेह शब्दांचा खेळ करून पुणे निवडणूक कार्यालयाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोग व सीबीआयने या बॅकडेटेड पत्राची, प्रलंबित भरपाईच्या प्रस्तावाची आणि नियमभंगाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.